रूम कॉलेजला आल्यानंतरच आपला हा पहिला ब्लॉग आणि तो पण कधी रविवारच्या दिवशी. मग काय मस्तपैकी निवांत उठलो. इकडे आपल्या प्रतीक भाऊंचं पण मस्तपैकी शॅम्पू वगैरे लावून सिल्की केस बनवायचं नियोजन चाललेलं होतं. आता इकडे बघा नुसते कपडेच कपडे का रविवारी म्हटलं सगळेजण कपडे धुते आणि आपण शनिवारी धुवून काढले कमून तर वलनी जागाच नाही राहत. त्यामुळे बाबल्या मस्तपैकी आंघोळ पांघोळ करून इकडे स्टोर मध्ये येऊन बसला होता गप्पा जोडते काकांसोबत. त्याला म्हटलं पाहुणं चला आपल्याला जेवायला जायचे. आता 2 दिवस झालाय सारखा पाऊस पडतोय म्हणून इकडे डोंगरावरती दुःख पहा काय भारी वातावरण झालेलं. असं वाटत होतं फिरायला जावं काय. मग पोरांना म्हटलं चला फॉलो मी तुम्हाला मेसून येतो. जसे आपल्या रूमच्या बाहेर कपड्यांच्या गर्दी होती ना वलनीवर तशीच इकडे पण आहे. आपले गाणाभाऊ मस्तपैकी कपडे धुत होते कॉलेजचे. त्याला म्हटलं चला बरं जेवायला. तो म्हणतो नाही आता कपडे धुल्याशिवाय काय जेवायचं नाही. आज जेवायला मस्तपैकी शेवभाजी चपाती आणि जिरा राईस होता. मग काय दाबून जेवण केलं. इकडे आपले प्रतीक भाऊ नक्की शेवभाजी पाहून खुश झाले का कहाणी खुश झाली ते मला पण नाही कळलं बरं का. जेवण करून आल्यानंतर म्हटलं आता कपडे वगैरे इस्त्री करून ठेवा. कालच कपडे धुले मला आज कपडे एकदम पद्धतशीर वाळलेले होते इस्त्री करायचोगे. मग काय बाबल्या म्हटलं इस्त्री करेल कपड्यांसोबत तुला पण कपाटात ठेवून द्यावा काय नो. त्याला म्हटलं तू काय ठेवतो थांब मीच बसतो. घरी असल्या कसं